हाय हॅलो नमस्कार, मी शोभा नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे. आणि आज काय आहे मकर संक्रांत, तर आमच्याकडून तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. खात खात चाललंय वैष्णवीचं बोलायचं का नाही वैष्णवी? मकर संक्रांतीचा सण असल्यामुळे आमच्याकडे पुरणपोळीचा नैवेद्य तयार केला जातो. तर त्यासाठी मी एका बाजूला भात शिजण्यासाठी ठेवलेला आणि दुसरीकडे डाळ शिजण्यासाठी लावलेली. पुरणपोळी तयार करण्यासाठी गव्हाचे पीठ मळून घेतलेले आणि डाळ शिजून झाल्यानंतर कटाची आमटी तयार करून घेतलेली. तर पूर्ण रेसिपी आपण आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा अपलोड केलेल्या आहेत. या पातेल्यामध्ये कटाची आमटी घातलेली आहे आणि भात शिजून तयार झालेला आहे आणि नंतर मी पोळ्या करायला घेतलेल्या. पुरणपोळी करून झाल्यानंतर मी कांदा आणि अळूच्या पानांची मिक्स अशी भजी तयार केलेली. तर पहिल्यांदाही आपण अळूच्या पानांची भजी रेसिपी चॅनलवरती अपलोड केलेली आहेत. कांदा आणि अळूची पाने चिरून खूप छान कुरकुरीत अशी भजी तयार होतात. मुलांना बटाट्याची भजी खायला आवडतात म्हणून मी थोडी बटाट्याची ही भजी केलेली. तर असे नैवेद्याचे आपण ताट तयार केलेले आहे. त्यामध्ये अळू भजी, बटाटा भजी, पुरणपोळी, भात, कुरवड्या, पापड, गुळवणी आणि कटाची आमटी म्हणजेच शेक. तर असे मस्तपैकी पुरणपोळीचे ताट नैवेद्यासाठी तयार केलेले आहे. तर आमच्याकडे मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भोगीच्या दिवशीच सुगड ही आहे ती पूजा ही केली जाते. आमच्याकडे 5 खंडची पूजा केली जाते. त्यामध्ये ऊस, बोरं, पावटा, गाजर, वाटाणा, भुईमुगाच्या शेंगा असं बरंच काही घालून पूजा केली जाते. भोगीच्या दिवशी मिक्स भाज्या घालून भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी ते लावून केली जाते आणि तिचा नैवेद्य दाखवला जातो. आणि मकर संक्रांतीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. घरातील देवपूजा आणि ववसा घेऊन झाल्यानंतर मी आणि मुले आम्ही मंदिरामध्ये गेलेलो. तर आमच्या घराशेजारी नुकतेच हेमाडपंथी मंदिरांचे बांधकाम पूर्ण झालेले आहे आणि कलशारोहणही झालेलं आहे. तर आपण श्री भैरवनाथ व माता जोगेश्वरी देवीचे मंदिराचे प्रतिष्ठापना आणि कलशारोहण समारोह आपण व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. तर ते तुम्ही पाहिले नसतील तर खूप छान कार्यक्रम झालेला, तर तोही व्हिडिओ तुम्ही बघू शकता, आपल्या चॅनलवरती आहे. मकर संक्रांतीचा सण असल्यामुळे आम्ही मंदिरामध्ये ओसायला आणि पुरणपोळीचं नैवेद्य केलेलं तो देवीला दाखवण्यासाठी मंदिरामध्ये गेलेलो. पूजाही करून झाल्यानंतर आम्ही तिथे मंदिरामध्ये थोडे काही फोटो काढले. तर आमच्या इकडे फक्त खणांची पूजा केली जाते, तर काही ठिकाणी खाऊची पाने त्यांची पूजाही केली जाते. तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने पूजा केली जाते. तर तुमच्याकडे कशा पद्धतीने पूजा केली जाते तर ते मला कमेंटमध्ये सांगा. मंदिरामधील सर्व देवांचे आम्ही दर्शन घेतले आणि दर्शन घेऊन झाल्यानंतर थोडेफार फोटो काढले. तिथेच शेजारी असलेल्या महादेवाच्या मंदिरामध्येही आम्ही जाऊन देवाची पूजाही केली आणि तिथेही थोडेफार फोटो काढले.
महादेव मंदिरामधील आमची पूजा झाल्यानंतर आम्ही महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये देवीची पूजा आणि नैवेद्य दाखवण्यासाठी गेलेलो. घरी येताना मुलांना आईस्क्रीम खायचे होते, मग घरी येतात आम्ही आईस्क्रीम घेतले. आणि हा व्हिडिओ आहे की मी सकाळीच्या वेळेला तयार झाल्यानंतर फोटो काढायचे होते तेव्हा केलेला आहे. तर आजचा हा सणाचा छोटासा व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून जर सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनही क्लिक करायला विसरू नका, म्हणजे मी पाठवलेली नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती पोहोचवत राहील. तर कोण सांगू शकेल का की मी ही घातलेली साडी किती वर्षापूर्वीची असेल? तर आजचा व्लॉग कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि वेळात वेळ काढून व्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.